सकाळच्या सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या मॉर्निंग डिवोशनला आपण सुरुवात करूया। विजय संगीतातून गीत नंबर 9 आपण गाणार आहोत। उपासना संगीत 109 हे गाण्यासाठी मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे बोलवतो। ख्रिस्तास्तवा खाली वरी विजय संगीतामध्ये गीत क्रमांक 9 आणि उपासना संगीतामध्ये गीत क्रमांक 109। ख्रिस्तास्तवा खाली वरी नमा होत्या समोर नमा होत्या समोर मुकुट घाला त्यावरी आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून आहे। येणाऱ्या मननाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत। मी श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करणार आहे की आपण पुढे यावं, आरंभीची प्रार्थना करावी आणि मग आपण मनन ऐकूया। प्रार्थना करू। पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान महिमा आम्ही तुला देतो प्रभू। तो आमचा पिता आहे, तो आमचा परमेश्वर आहे, तो आमचा सांभाळ करणारा पिता आहे। याबद्दल मी आभार मानतो परमेश्वरा। आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिवस दाखवला, त्याहीबद्दल आम्ही स्तुती करतो परमेश्वरा। आजच्या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आम्ही आलो असताना तुझे पवित्र वचन ऐकू, जे मनन करू, जे गीत गाऊन तुझी स्तुती स्तवन केलेले परमेश्वर, हे सर्व तू मान्य केले आमचा पूर्ण विश्वास आहे। तू विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव। त्यांच्या मुखातून तुझे पवित्र वचन येत असताना आम्ही जे बघू, जे ऐकू, आम्हा प्रत्येकाला एक नवीन आशीर्वाद दे। सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर। आम्ही आभार मानतो, आमच्या प्रार्थना ऐकल्यास येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक, आमेन। प्रियजन हो, आजचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांकडून आहे। ख्रिस्ताने केलेले चमत्कार यावर आपण मनन करणार आहोत। आणि आजचा जो चमत्कार आहे
त्याच्या घोषणेसाठी, वचनाच्या सेवेसाठी मी ऑनलाईन उपस्थित असलेले प्रियजन व या ठिकाणी असलेल्या प्रियजनांच्या सोबत मान्य LP वळवी पाळक साहेब आपलं स्वागत करतो आणि पुढील वचनाच्या सेवेला आपल्याला आमंत्रित करीत आहे. आजच्या मननासाठी आम्ही योहान शुभवर्तमान अध्याय 5 आणि 1 ते 15 ही वचने आपण याचं वाचन करणार आहोत आणि त्यावर आम्ही मनन करणार आहोत. त्यानंतर यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसेदा म्हणत. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्याच्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हालण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे. आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लागलाच. तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे आणि बाज उचलणे तुला योग्य नाही. त्याने त्याला उत्तर दिले, ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. त्याने त्याला विचारले, आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितलं तो कोण माणूस आहे? तो कोण आहे हे त्या बरे झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. प्रार्थना करू. पवित्र, सर्वशक्तिमान, जिवंत, प्रेमळ आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये आज सकाळच्या समयी आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या दासा समवेत प्रभू, आज तुझ्या पवित्र वचनामधून तुझे स्वर्गीय विचार आम्ही समजून घेत असताना या वचनाच्याद्वारे मला, जे ऑनलाईनमध्ये तुझं वचन ऐकणार आहे त्या सर्वांना या वचनाच्या योगे प्रभू तू आशीर्वादित करावं. या वचनाच्या द्वारे तुझा स्वर्गीय प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये प्रकाशला जावा. तुझ्या वचनाच्या योगे येणारं तुझं सत्य, तुझ्या वचनाच्या योगे येणारी तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी आशीर्वादाची व्हावी, हीच माझी प्रार्थना विनंती आहे. या सेवेसाठी तुझ्या दासाला लागणारी कृपा आणि स्वर्गीय विचार प्रभू तू पुरीव, अशी मी प्रार्थना विनंती करीत आहे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. आम्हाला पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि तो आल्यानंतर त्याची सेवा आम्ही पाहतो. त्यावेळेस तो म्हणतो,
मी आलो आहे, नियमशास्त्र आणि संदेशशास्त्र पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. आणि यहुद्यांच्या या नियमशास्त्राप्रमाणे जो सण होता त्या सणाला प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की त्यावेळेस त्या ठिकाणी खूप गर्दी, यरुशलेममध्ये लोकसमुदाय, लोकांची गर्दी होती असं आम्ही पाहतो. या समयास आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. आणि यरुशलेमेन मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्यात इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलेला आहे. मंदिराच्या उत्तरेस हे ठिकाण आहे. आरंभीच्या हस्तलिखितामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. आणि आम्ही पाहतो या तळ्याचा जो उत्खननामध्ये संशोधन झालं त्याच्यामध्ये आम्ही पाहतो 19व्या शतकामध्ये त्यावेळेस ते तळे आम्हाला सापडलेले आम्हाला पाहायला भेटतात. 165 ते 200 फूट आणि 50 ते 60 फूट रुंद आहे आणि 96 मीटर लांबीचं अशा प्रकारचं हे तळं 2 भागामध्ये विभागलेलं गेलेलं तळं. आणि दक्षिणेच्या बाजूला पायऱ्या होत्या. आणि यरुशलेममध्ये ज्यावेळेस लोक यायचे त्यावेळेस या ठिकाणी लोक शुद्धी होण्यासाठी पुष्कळ यात्रेकरू त्या ठिकाणी येत असे. एक विस्तीर्ण जागा त्या ठिकाणी होती. 5 पडव्या म्हटलेल्या विस्तीर्ण जागा होती. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, रोगी, आंधळे, लंगळे जे पीडित लोक आहेत त्या ठिकाणी येत होते आणि आपला आजार बऱ्या होण्यासाठी येत होते. काहींच्या मते असं आहे की देवदूत म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की देवदूत येऊन वेळोवेळी पाणी हलवत असे. परंतु असं काही विद्वानांचं मत होतं की भूगर्भामधून काही खनिज पदार्थ त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी काही रोग बरे होत असे, असं एक विद्वानांचं मत देखील आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाहतो तेव्हा पुष्कळ रोगी आहे, पडलेले आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त नेमका या माणसाकडे गेलेला आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं की अनेक रोगी त्या ठिकाणी आहेत, लंगडे, आंधळे, लुळे, पांगळे सगळेच आहे. परंतु या व्यक्तीकडे प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे. या व्यक्तीचं जीवनामध्ये आम्ही पाहतो की या व्यक्तीचा स्वभाव, चरित्र ज्यावेळेस आम्ही संपूर्ण या शास्त्र भागामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस या व्यक्तीचं स्वभाव, चरित्र आम्हाला पाहायला भेटत आहे. त्याचं स्वभाव गुण आम्हाला पाहायला भेटत आहे. हा माणूस ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये अनेक वर्ष पडलेला आहे, असहाय्य अवस्थेमध्ये आहे. शारीरिक मानसिक रीतीने तो पूर्णपणे तुटलेला आहे. आणि अशा आशाहीन पीडित व्यक्ती जो बहुत समयापासून पडलेला आहे त्या व्यक्तीकडे प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी जाते असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी त्या व्यक्तीकडे गेलेली आहे. आणि आम्ही जेव्हा शास्त्र वचनामधून ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्याने पाहिलं, प्रभूने पाहिलं, आमचा प्रभू पाहणारा आहे. त्याच्या पापण्या आम्हाला अजमवतात, तो निहाळतो, पाहतो, आम्हाला जाणतो. आणि त्या व्यक्तीच्या कडे जेव्हा तो गेला तेव्हा त्याला पाहिलं, त्याला ओळखलं त्यांनी की ही व्यक्ती या अवस्थेमध्ये बहुत समयापासून आहे. आणि त्या बहुत समयापासून या व्यक्तीची स्थिती पाहिलेली आहे. परावलंबी जीवन आहे. आणि 38 वर्षापासून त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, कधी मी प्रथम त्या तळ्यामध्ये जाऊ, कधी मी या व्याधीपासून मुक्त होऊ, या अपेक्षेने त्याचं जीवन 38 वर्ष, कदाचित तो 50च्या आसपास असेल, होऊन गेला असेल. आणि हा आजार त्याला कदाचित तरुणपणापासून असेल, शक्यता आहे. कारण 38 वर्ष तर त्या ठिकाणी त्याला पडण्यामध्येच गेलेले आहे. आता स्वतःची तो काळजी घेऊ शकत नव्हता, इतका असमर्थ व्यक्ती आहे. प्रियांनो, जगामध्ये आज अशा प्रकारचा एक लोकसमुदाय गट आहे जो स्वतः असमर्थ आहे. त्याच्या व्याधी, त्याची पीडा आणि त्याची अवस्था, असा गटामध्ये आज अनेक लोक आहे. प्रभूच्या वचनामधून आम्ही हे सांगू शकतो, जो येशू युगानुयुग जिवंत आहे तो आज पण आपल्याकडे पाहतो आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अवस्थेकडे पाहतो आहे. आमच्या जीवन वर्तन क्रमाकडे त्याचं लक्ष आहे. आणि तो आम्हाला
आजही तो आम्हाला स्पर्श करू शकतो. आजही आमच्या जीवनामध्ये बदलाव आणू शकतो. आजही आमच्या जीवनामध्ये एक चमत्काराचं सामर्थ्य तो प्रगट करू शकतो. अशा प्रकारचं आम्हाला पाहायला भेटते. आज जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा देवाच्या वचनामध्ये आम्हाला समजतं की तो स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. तो दीर्घकाळ पडलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते, प्रभू येशू ख्रिस्त त्याला बरा करतो, त्याच्या जीवनात परिवर्तन येतं, चमत्कार होतो. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या गर्दीमधून निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीला समजलं नाही मला कोणी बरं केलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला मंदिरामध्ये भेटतो. मंदिरामध्ये भेटून त्याला सावध करतो, त्याला इशारा देतो, तू बरा झाला आहे. तुझ्या जीवनात परमेश्वराने फार मोठं दयेचं काम केलेलं आहे. बेतसदा या नावाचं जसं दयेचं घर असं त्याचा अर्थ आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने तुझ्यावर दया केलेली आहे. परंतु एक गोष्ट तू विसरू नको, यापुढे तू पाप करू नको. याचा अर्थ असा, काही आजार मनुष्याला पापामुळे येतात, हे एक सत्य आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये तो असा, त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या पापाने बरबटलेला असेल की त्याच्या जीवनामध्ये हा असाध्य आजार आलेला आहे. आणि येशू त्याला स्पुष्टी देतो. तो म्हणतो यापुढे आता पाप करू नको, आणि करशील तर यापेक्षाही तुझी अवस्था अधिक वाईट होईल, यापेक्षाही तुझी अवस्था बिकट होईल. आणि यावरून आम्हाला समजतं की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो एक स्वभाव आहे पापाने बरबटलेला, आणि त्याची अवस्था या पापामुळेच या अवस्थेला तो पोचलेला आहे, अशा स्थितीमध्ये आहे. परंतु परमेश्वर अशा स्थितीमध्येही फार मोठं प्रेम आणि दया मनुष्यावर करतो. आणि त्या मनुष्याच्या जीवनामध्ये पश्चातापाला काही लवलेश पण नाही, काहीच आम्हाला दिसत नाही त्याच्या जीवनामध्ये. एक प्रभूने काम केलं हे कृतज्ञ भावना पण त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटत नाही, की ज्यांनी मला बरं केलं त्याचं मी उपकार स्मरण करावं, त्याचा आभार मानावं, ही वृत्ती पण त्याच्या जीवनामध्ये दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याने येशू ख्रिस्ताकडे बरे होण्याची पण इच्छा प्रगट केली नाही. एक विशेष आहे, येशू त्याला विचारतो तुला बरे होण्याची इच्छा आहे का? फक्त तळ्यातलं पाणी हलण्यावर त्याची दृष्टी होती. कधी पाण्यात तळ्यातलं पाणी हलताना प्रथम मी कधी पडतो त्यामध्ये, या गोष्टीवर, या सामर्थ्यावर त्याचा विश्वास होता. पण येशूवर त्याचा विश्वास नव्हता असं आम्हाला दिसतं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ जातो, अगदी त्याच्या जवळ गेलेला आहे. त्याला विचारतो तुला बरे होण्याची इच्छा आहे का? तुला मुक्त होण्याची इच्छा आहे का? तू आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणू इच्छित आहे का? प्रभू समर्थ आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या अनेक लोकांपैकी याची देवाने निवड केली. त्याची स्थिती, त्याचा स्वभाव हा येशूला माहीत असताना देखील त्याने त्याची निवड केली. आणि त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने अद्भुत चमत्कार केला. आणि असं म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तू आपलं बाज उचलून चालू लाग, काय खाट उचलून चालू लाग, असं त्या ठिकाणी काही भाषांतरामध्ये आहे. परंतु आपली बाज, बेड, तुझं बेड घेऊन चालू लाग. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा तो तात्कालिक त्याच्या शरीरामध्ये बदलाव झाला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाने त्याच्या शरीरामध्ये मृत झालेल्या जी अवस्थेमध्ये असलेल्या शरीरामध्ये एक नवजीवन आलं, चैतन्य आलं, सामर्थ्य संचार करू लागलं. तो तात्काळ उठला, आपली बाज उचलली, ही शक्ती प्रभूने त्याला दिली. परिवर्तन आलं, शारीरिक परिवर्तन आलं, शारीरिक चमत्कार झाला. आणि अशा अवस्थेमध्ये तो आपली बाज घेऊन चालू लागला. शास्त्री आणि फरीशी यांनी त्याला विचारलं तू शब्बात दिवशी बाज उचलून का चालत आहे? नियमशास्त्राचं उल्लंघन का करत आहे? त्या काळामध्ये नियमशास्त्रामध्ये शब्बात दिवस पाळण्याची आज्ञा आहे. परमेश्वरासाठी एक वेगळा दिवस, एक वेगळा समय देवाच्या निवडलेल्या लोकांनी करावा, तो केवळ परमेश्वरासाठी असावा. आणि खरोखर पाहिलं असता नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी त्या माणसाने बाज उचलून एक अपराध केलेला होता. परंतु आम्ही पाहतो कालांतराने या शास्त्री पुरुषांनी अनेक आपले नियम त्यामध्ये घातले आणि शब्दाचा अर्थच त्यांनी बदलून टाकण्याचा प्रयत्न केला, वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आता शब्दात दिवशी एक चांगली गोष्ट झालेली आहे, ती त्यांना पसंत पडलेली नाही. आणि त्या व्यक्तीला
ते म्हणतात की तुला कोणी बरं केलं आम्हाला सांग. त्याला पण माहीत नव्हतं. पण जेव्हा येशू मंदिरामध्ये त्याला भेटला, त्याला समजलं मला येशूने बरं केलेलं आहे. येशूने माझ्या जीवनात त्यानेच मला सांगितलं होतं, जाऊन सांगतो शास्त्री परीक्षांना मला येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये हा चमत्कार केलेला आहे. अशा प्रकारे चित्र आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे देवाच्या वचनामध्ये, बेतसदा हे सर्वसामान्य नाव आहे. पुरातन वास्तुशास्त्रात त्याचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे. पुष्कळ लोक या ठिकाणी येत एक औषधी पाणी म्हणून याचा ते वापर करत, हा शब्द या ठिकाणी जो वापरलेला आहे तो वर्तमान काळाचा आहे असे विद्वान म्हणतात. विद्वानांचं म्हणणं आहे की हा वर्तमान काळातला हा उल्लेख आहे. येरुशलेमचा नाश झाला, त्या काळातील लोकांचा विश्वास होता आणि पाण्यात सामर्थ्य आहे, अनेक रोगी बरे होऊ शकतात, अशा प्रकारच्या त्या लोकांचा विश्वास होता. आम्ही पाहिलं येशू त्याच्याकडे गेला आणि येशूने त्याच्या जीवनामध्ये हे काम केलेलं आहे. येशूच्या सामर्थ्याविषयी त्याने कधी विचार केला नाही. त्या माणसाचा विचार नव्हता तरी त्याला बरे केले. त्याने आपला विश्वास पण व्यक्त केला नाही, त्याने दयेची याचना पण केली नाही. पण येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला निवडलं आणि आपलं सामर्थ्य प्रगट करून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेचा उद्देश त्याने प्रगट केलेला आहे. त्या सणामध्ये येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि त्वरित पूर्णपणे त्याला बरे केलेले आहे. आणि याविषयी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. हा चमत्कार आम्ही पाहिला शब्बात दिवशी घडला. निर्गम 20 आणि 8 ते 11 कोणीही हे काम करू शकत नव्हता आणि यहुदी पुढाऱ्यांनी त्याला दमदटी दिली. शबथाचा नियम मोडला. त्याने आपले अंथरूण किंवा चादर घेऊन जाणे हे नियम बाह्य आहे. याला ते काम म्हणायचे, याला कामामध्ये त्याची गणना करायची शास्त्री परुषी. आम्ही इर्मया 17 आणि 21 ते 22 यामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस अशा प्रकारचं हे चित्र आम्ही पाहतो. परुषी व नियमशास्त्र कोणते काम करावे, कोणते काम करू नये हे जे भेद होते. बरेच झालेल्या माणसाला येशू पुन्हा भेटला. येशूला भेटण्याची गरज का पडली हे फार महत्त्वाचं आहे. बरे झालेले लोक येशूला भेटण्यासाठी येत होते, परंतु बरं झालेल्या माणसाला येशू मंदिरामध्ये पुन्हा जाऊन भेटला. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशी काही गोष्ट प्रभूला आढळतं तेव्हा प्रभू पुन्हा आणि पुन्हा येऊन आम्हाला सावध करतो, चेतावणी देतो, इशारा देतो. या माणसाला सावध केलेला आहे, गंभीर इशारा दिलेला आहे की ही जी परिस्थिती तुझी झाली ती तुझ्या पापामुळे झालेली आहे. आता यापुढे अशा प्रकारच्या पापामध्ये आपलं जीवन घालवू नको, पापामध्ये लोळू नको, नाहीतर तुझी अवस्था फार भयानक होईल. आणि पापामुळे हा आजार होता. त्या माणसाला एक विशिष्ट प्रकारच्या पापामध्ये तो होता आणि म्हणून यापुढे पाप करीत राहू नको, नाहीतर शेवटल्या न्यायामध्ये दंडामध्ये तू जाशील, हे या ठिकाणी इशारा द्यायचा होता. शेवटला जो न्याय दंड आहे तो भयानक आहे, त्यामध्ये तू जाशील हे येशू ख्रिस्ताला त्याला सावध करायचं होतं. आणि अशा प्रकारे या चमत्काराच्या योगे आम्ही पाहतो यहुदी लोकांची प्रतिक्रिया, शास्त्री पुरुषांची प्रतिक्रिया हे आम्ही पाहतो. दोषारोपाचं सत्र सुरू झालं. त्यांनी येशूच्या द्वारे झालेल्या महत्कृत्याचं विचार करायला पाहिजे होता, परंतु यामुळे यहुदी लोकांची प्रतिक्रिया पुढे आलेली आहे आणि शाबत मोडण्याचा दोष त्याने त्या माणसावर आणि येशू ख्रिस्तावर त्याने ठेवलेला आहे. अशा प्रकारचे चित्र आम्ही या दाखल्यामध्ये आम्ही पाहतो. जेव्हा या लंगड्या
या पक्षघाती किंवा दुर्बल झालेल्या माणसाच्या जीवनस्थितीकडे जेव्हा आम्ही अवलोकन करतो तेव्हा हा किती एक त्याचा स्वभाव किती बरबटलेला असेल. तो 38 वर्ष इतका समय त्याने घालवला आणि तो फक्त निमित्त सांगत आहे. हळूहळू एक इंच सरकत गेला असता 38 वर्षामध्ये कधीच पडला असता. ख्रिस्ती जीवनाची अवस्था, ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाची अवस्था पापामुळे मनुष्याला सैतान बलहीन शक्तीन करतो, त्यावेळेस आध्यात्मिक जीवनामध्ये अशाच प्रकारची थंड प्रक्रिया येते. देवाचं वचन त्या व्यक्तीला कळत नाही, प्रार्थनेचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये वाहत नाही, देवाची उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये येत नाही. ही अवस्था होते जेव्हा आमच्या पापी जीवनाच्या प्रभावाने सैतान आम्हाला देवापासून अलग करतो, त्याच्या वचनापासून. त्यावेळेस आमची देखील आध्यात्मिक स्थितीमध्ये अशाच प्रकारची क्रिया होते. काही करायची इच्छा होत नाही, असमर्थ असहनीय अवस्था असते. आणि त्या अवस्थेमध्ये आध्यात्मिक जीवनाचा थंडपणा आम्ही म्हणू शकतो, त्या अवस्थेमध्ये कोणी जाऊ नये म्हणून पुष्कळदा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनामधून आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अशाच प्रकारे इशारे दिलेले आहे. तुम्ही कोणी वाहवत जाऊ नये, कोणी बहकत जाऊ नये म्हणून स्वतःला सांभाळा. या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ता ह्याच्या जीवनात जे महान काम केलं, त्या कामाच्या द्वारे त्याला पुन्हा सावध केलं की यापुढे तू पापी जीवन जगू नको, पापाच्या भयंकर गंभीर परिणामाला तू पुन्हा सामोरं जाऊ नको, तू पापात आपलं जीवन घालवू नको, अशा प्रकारचा इशारा देऊन त्याला सावध केलेला आहे. देवाची वचने आमच्या जीवनासाठी आज ह्याच गोष्टी आम्हाला या वर्तमानमध्ये आमच्या जीवनासाठी ही बोधवचने आहे की आम्ही वर्तमानमध्ये देवाच्या वचनात आलेले सर्व जे इशारे आहे, बोध आहे, ते आम्ही स्वीकारले पाहिजे. आमचं जीवन आम्ही देवाच्या सहवासात घालवलं पाहिजे. देवबाप या वचनाच्या द्वारे आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, अद्भुत चमत्कारावरती आपण मनन केलं. परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे आणि सामर्थ्याने आम्हाला किती कृपा पुरवतो. प्रियजन हो, या विश्वासाला आपण अधिक बळकट धरूया, या विश्वासामध्ये दृढ राहूया व झालेला हा जो अद्भुत चमत्कार आहे परमेश्वराचं सामर्थ्य आपणही आपल्या जीवनामध्ये अनुभव घेऊया. मी पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आजच्या वचनाच्या या सेवेसाठी. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देतो, परमेश्वराच्या नावाला उंचवितो, कारण की त्याची कृपा आमच्यावरती आहे आणि तो आम्हाला चालवतो. जो पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये हवा होता, तो सुंदरसा पाऊस परमेश्वर कृपेने आपल्याला मिळत आहे. सोबतच मंडळीत आजारी प्रियजनांना देवबाप आरोग्य देत आहे, त्यांच्यासाठी देखील आपण आभाराची प्रार्थना करूया. सोबतच प्रियजन हो, SAMच्या सेवा कार्यासाठी, शाळांसाठी, वसतिगृहांसाठी ज्या आपल्या प्रार्थना आहे, आज सकाळी पुन्हा एक वार आपण त्याची आठवण करणार आहोत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यापैकी आज स्मिता वसावे यांचा वाढदिवस आहे. परमेश्वर देवबाप त्यांचा जन्मदिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा करो. मंडळीच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. मी रेव्हरेंड सुनील लोंढे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की कृपा करून आपण पुढे या आणि सर्वांच्या वतीने आपण प्रार्थना करा. सोबतच विनंती आहे, सोबतच आपल्याकडे बिल्ड इंटरनॅशनलचा अध्ययन घेण्यासाठी ब्रदर दिनाकरण हे यायचे, त्यांची पत्नी आपल्यासोबत असायच्या. सो जेमी यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. काल त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे. तर नंदुरबारचा प्रार्थना गट सिस्टर जेमी तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. तर आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत आठवण ठेवावी. प्रिय बहिणीला देवबाप आरोग्य देव. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देवबापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की तू काल आज आणि गाऊन सारखाच आहेस प्रभू. आम्ही तुझ्या आभार मानतो तुझ्या महान दयेबद्दल, तुझ्या करुणेबद्दल, कारण की त्याला कधी अंत होत नाही. म्हणून आम्ही तुझ्या आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. तुझी प्रीती, तुझी दया, तुझी करुणा या आमच्यावरती विपुलपणाने तू करतोस. आम्ही अशक्त, दुर्बल, वारंवार चुकणारे, तुझ्यापासून दूर जाणारे विचार आणि कृतीने, तरीसुद्धा पुन्हा एकदा देवबापा तू आम्हाला तुझ्या जवळ घेतोस. तुझं प्रेम, तुझी दया तू प्रगट करतोस आणि तू
दाखवतोस की मी तुमच्यावरती प्रेम करतो. आम्ही कसे असलो तरी प्रभू तुझं हृदय आमच्यासाठी विशाल असं प्रीतीने भरलेलं आहे. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा देवबापा आजच्या सुंदर वचनाबद्दल तुझे आभार मानतो. तुझे दास रेव्हरंट LP वळवी पाळक साहेब त्यांच्याद्वारे देवबापा जे काय वचन प्रभू तू आज आम्हाला तू ऐकवलंस, तुझा संकल्प, तुझा बोध, तुझा आशीर्वाद प्रभू तू आम्हाला प्रगट केलास, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझं दैवीपण प्रभू तू नेहमीच आम्हाला तू दाखवतोस. तुझ्यातलं सामर्थ्य, तुझ्यातलं कळवळा, तुझ्यातलं अद्भुत असं सामर्थ्य तू नेहमीच आम्हाला दाखवता आलेलं आहेस. आमच्या जीवनात प्रभू पुष्कळ वेळेस आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि या दिवसांमध्ये आम्ही तुझ्या अद्भुत अशा त्या चमत्काराविषयी आम्ही मनन करीत असताना, त्यावर विचार करीत असताना प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. कारण की आम्ही अशा त्या देवावरती विश्वास ठेवत आहोत की जो सदा सर्व काळ जिवंत आहे आणि अद्भुत अशा सामर्थ्याने तो भरलेला आहे. मानवासाठी, दुःखितांसाठी, नैराश्यात आणि अनेक दुःखाने पिडलेल्या त्या लोकांसाठी प्रभू तुझं सामर्थ्य तू प्रगट केलेलं आहे. आज त्या 38 वर्षाच्या त्या दुखणेकराच्या त्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो देवबापा. तो जरी खितपत पडलेला होता, असहाय्य होता आणि दुर्लक्षित होता समाजापासून, त्याच्या कुटुंबाने कदाचित त्याला त्या ठिकाणी टाकून दिलं, दुर्लक्षित केलं, परंतु देवा तुझी दृष्टी त्याच्याकडं होती. तू त्याला पाहिलंस प्रभू, तू तेथपर्यंत गेलास, त्याची व्यथा जाणलीस, त्याच्या पीडा जाणल्यास, त्याचे क्लेश जाणल्यास आणि तू त्याला बरं होण्याची तू पुन्हा एकदा प्रभू तू संधी दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू, कारण की प्रभू तू त्याला बरं केलंस. इतकंच नाही परंतु देवबापा ज्या पापामुळं प्रभू तो खितपत पडलेला होता, कदाचित त्याच स्थितीत तो मेला असता, परंतु देवबापा तू आमचं सर्व अपराध पुसून टाकलेलं आहेस आणि त्याच्यावरती तू करुणा केलीस आणि त्याला त्या पापाच्या परिस्थितीत असतानासुद्धा देवबापा तू त्याला पुन्हा एकदा जीवनाची संधी दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा या दिवसांमध्ये सुद्धा आम्ही पुष्कळ वेळेस आम्ही निळ्या प्रकारच्या या आजाराने ग्रस्त आहोत. देवबापा आमचे प्रियजन आहेत प्रभू, आमची प्रार्थना आहे तू त्यांना स्पर्श कर. प्रत्येकाचे नाव तुला ठाऊक आहेत प्रभू, तू प्रत्येकाला ओळखतोस, दुरून तू जाणतोस आमचं बसणं उठणं, स्तोत्र 39 प्रमाणे. आणि म्हणून देवबापा आमची प्रार्थना आहे की तू प्रत्येकाला तू स्पर्श कर, तू आरोग्य दे आणि प्रभू त्यांच्या बऱ्या होण्याकडून देवबापा तुझं गौरव होऊ दे. आज जरी आम्हाला पुष्कळांची नावं ठाऊक नाहीत तरी देवबापा आम्ही प्रार्थना करतो की त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर. हैदियाक आहे आणि इतर जे लवणेदाद आहेत आणि जे इतर आहेत प्रभू, त्या सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ ठेवतो. त्या प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला तू आरोग्य दे आणि हो दे देवबापा त्यांच्या बऱ्या होण्याकडून तुझं गौरव होऊ दे. जसं ह्या व्यक्तीने प्रभू मंदिरात तो गेला बरा झाल्यानंतर, तुझं गौरव त्या ठिकाणी त्याने केलं, तुझे आभार कदाचित त्या ठिकाणी मानले, तसं पुष्कळांना बऱ्या होण्याकडून प्रभू तुझं गौरव होऊ दे अशी सुद्धा आमची प्रार्थना आहे. तद्वरच देवबापा ज्या काय प्रार्थना विनंत्या तुझ्या दासाने प्रभू सांगितलेल्या आहेत त्या तुला ठाऊक आहे प्रभू. ज्या काही विनंत्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या सर्व तुला ठाऊक आहे प्रभू. आमची प्रार्थना आहे की प्रभू त्या सर्व विनंत्या तू ऐकलेल्या आहेत प्रभू. आमची प्रार्थना आहे की त्या प्रत्येकाच्या विनंत्या प्रभू तू ऐकून प्रत्येकाला तू सहाय्य कर, आशीर्वाद दे. विशेषतः आमच्या या कौन्सिलबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमचं ट्रस्ट, स्वार्थ अलायन्स कार्य हे सर्व आतापर्यंत तू आशीर्वादित केलेलं आहे प्रभू. हा वटवृक्ष प्रभू तुझ्या गौरवासाठी पसरत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे काय आम्हाला चांगले नेतृत्व करणारे पुढारी दिलेले आहेत, चेअरमन, तसंच विशेष आमचे डायरेक्टर साहेब आहेत, अध्यक्ष आहेत आणि इतर सर्व जे कार्यकारी समिती आहे प्रभू, त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद तू दिलेला आहे. त्यांच्या कार्याला प्रभू तू यश दिलेलं आहे. त्यांचे प्रयत्न, त्यांच्या प्रार्थना, त्यांच्या योजना या सर्व तू आशीर्वादित केलेलं आहे देवबापा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे काय शॉपिंग सेंटरचं काम चालू आहे
ते सुद्धा तू आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. लागणारं सर्व काही पुरवठा तू केलास, आर्थिक पुरवठा, तसंच दे बापा मनुष्यबळ, हे सर्व काही तू पुरवलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आमच्या शाळा आहेत प्रभू, त्या सर्व तू आशीर्वादित केल्यात. विशेषतः आमचे शिक्षक वृंद, प्रिन्सिपाल, तसंच इतर जे आमचे आहेत कर्मचारी दे बापा, त्या सर्वांना देखील तू सहाय्य पुरवलंस, आशीर्वाद दिलास. आणि या आमच्या शाळेला प्रभू तू चांगलं स्थान तू उपलब्ध करून दिलंस. मानाचं स्थान या महाराष्ट्रामध्ये प्रभू तू केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तसंच बोर्डिंग आहे, हॉस्टेल आहेत प्रभू, ह्या सर्व ठिकाणी प्रभू जे तुझे दास सेवा करतात, आमच्या बहिणी कामं करतात, लहान मोठं जे काय आहे प्रभू, ते सर्व तू त्यांचं कार्य तू आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आमच्या मंडळ्या आहेत प्रभू, त्या सर्व मंडळामध्ये आमचं सेवकगण आहेत, पंच आहेत आणि इतर सर्व जे पुढारी आहेत, त्या सर्वांनासुद्धा तुझा आशीर्वाद दिलेला आहे. पुढे देखील देवा तू त्यांना मोठा आशीर्वाद दे, सहाय्य कर. आणि प्रत्येक मंडळीकडून प्रभू तुझं गौरव होऊ दे आणि मंडळांच्या वाढ होऊ दे, आध्यात्मिक आणि सांख्यिक, आर्थिक सर्व काही प्रभू तू होऊ दे अशी प्रार्थना करतो. तर दे बाबा आम्हाला तू चांगला पाऊस दिला, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुढे देखील दे बापा अशाच प्रकारचा पाऊस होऊ दे आणि सर्वत्र प्रभू दे बापा तू सर्वांच्या गरजा तू भागवल्या जाऊ दे येणाऱ्या दिवसांमध्ये, अशी सुद्धा आमची प्रार्थना आहे दे बापा. विशेषतः आम्ही विशेष प्रार्थना करतो ज्या आमच्या बहिणीचा वाढदिवस आहे प्रभू, स्मिता अक्का, त्यांच्यासाठी आमची विशेष प्रार्थना आहे दे बापा. तू त्यांना इथपर्यंत सांभाळलं, आयुष्य दिलं, आरोग्य दिलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तसं दे बापा येणाऱ्या दिवसांमध्ये तू त्यांना आशीर्वाद दे, आरोग्य दे आणि जे काय काम करतात, जे काय करतात ते सर्व तू आशीर्वादित कर आणि त्यांचं तू सहाय्य कर प्रभू. या येणाऱ्या वर्षांमध्ये त्यांनी तुझा हात धरून चालावं आणि प्रभू हे वर्ष त्यांच्यासाठी तू आशीर्वादित करावं, असं तू होऊ दे प्रभू. तसं दे बापा आम्ही विशेष प्रार्थना करतो आमच्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शासकीय अधिकारी, कर्मचारी, या सर्वांसाठी विशेष आमची प्रार्थना आहे प्रभू. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आहे, अनेक प्रकारचं काम आहे, समस्या आहेत राज्याच्या, देशाच्या. या सर्व धुरा वाहत असताना आमच्या प्रियजनांना तुझा आशीर्वाद दे. राष्ट्रपती आहेत, त्यांची जबाबदारी आहे मोठी, त्यांनासुद्धा लागणारे कृपा तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. पंतप्रधान आहेत प्रभू आमचे प्रिय, त्यांना देखील तू सहाय्य कर. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनासुद्धा पेलावं लागतात प्रभू. हे सर्व करत असताना तू त्यांना सहाय्य कर, ज्ञान दे, आरोग्य दे, मार्गदर्शन कर. तसंच आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनासुद्धा तुझा आशीर्वाद दे, त्यांचं मंत्रिमंडळ, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आमच्या देशात, आमच्या राज्यामध्ये शांतता नांदावी. आमचा देश, आमचं राज्य प्रत्येक प्रभू तुझ्यामध्ये वाढावं आणि सर्व दृष्टीने प्रभू सर्वांचं कल्याण व्हावं. गोरगरिबांपर्यंत प्रभू प्रत्येकाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचाव्यात आणि आमचा देश हा सर्व विकासाच्या माध्यमातून त्याचं अधिक वाढावं. तसंच शांतीने, शांतप्रिय असं वातावरण आमच्या देशामध्ये, राज्यामध्ये नांदावं, असं तू दयानिकपणे होऊ दे. इथपर्यंत दे बाप्पा तू आम्हाला सांभाळलं, चालवलं, आज तुझा आशीर्वाद दिला तुझ्या दासाकडून, त्याबद्दल पुन्हा एकदा तुझे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आम्ही सर्व ज्या विनंत्या केल्याचं सर्व प्रभू तू ऐकलेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो दे बापा. आम्ही सर्व प्रार्थना विनंत्या आम्ही सर्व तुझ्या हातात देत असताना आम्हीसुद्धा तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. या वेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर आशीर्वाद देण्यास आजचे नियोजित वक्ते रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.
आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी वचन ऐकलं त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी, निवडलेले राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तुझीपर्यंत सो. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे, उद्या सकाळी देखील 10 वाजता आपण ऑनलाईन डिवोशन घेणार आहोत आणि उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.